अर्जुन मगर मागची खताची बाकी, बायकोच्या आजारपणासाठी घेतलेले, श्राद्धासाठी घेतलेले असे मुद्दल आणि व्याज मिळून होतात 1,02,056 रुपये. वरचे 2-3 हजार सोडले, पण तुझी मुदत संपून 6 महिने उलटून गेले. बरं चल, 1 वर्षाचं व्याज माफ केलं, पण पैसे जमा करेपर्यंत तुझ्या जमिनीवर माझा ताबा. हे बघ, आधीचे पैसे जमा कर आणि वाटले तर नवीन घेऊन जा. हां, पण 1 वर्षाच्या आत जर पैसे जमा नाही केले तर तुझी जमीन आणि घर दोन्ही विकून वसुली करेन. मला एक सांगा, आत्महत्या करून सगळे प्रश्न सुटतात असं कुठल्या देवानं सांगितलंय? एकदा येऊन बोलायचं ना आमच्याशी. आम्ही काय माणसं नाही होय? होय मास्तर? पैशांचं काय आजचं उद्या फिटू शकतात, समजू शकतो आम्ही. असं नव्हतं वागायचं बंड तू. मनाला चटका लावून गेलास बाबा. सगळ्यांसमोर शब्द देतो, तुझ्या पोराला 18 वर्षाचं झाल्यावर आमच्याकडे कामाला लावायची जबाबदारी माझी, आणि तुझ्या जमिनीवरचं कर्ज फेटून जो काय हिस्सा राहील तो तुझ्या पोराच्या नावावर करणार. असा घुटमळत राहू नको बाबा. होऊन जा मोकळा. कसला मोकळा होता मटणाचा वास आल्यावर. कशाला तो दही भात खाईन. हे ते बघ, दुकान उघडायला चाललंय बघ. आता सगळंच खोळंबा. हे कुठे शिवला निवड? तुमचं लक्ष नसेल, शिवला की आता. शिवला रे, चला. काय म्हणतो, काय दुखतं जनावर घेऊन दूध सोडतो डेअर. दुखत जनावर मग होईन सगळं. कशाला पैसे होईन सगळं. ओ अर्जुनराव, बरं चला, येऊ का? चला. चल. काय अण्णा, अभिमन्यूकडे काय तुमचं लक्ष आहे का नाही? काय झालं? काय झालं? परवा वर्गामध्ये एक पत्र लिहायला सांगितलं होतं, तर अभिमन्यूनं काय लिहून ठेवलंय पहा. प्रिय आईस, पत्रच कारण की मला संधी म्हणतात की मी तुझ्यासारखा दिसतो, हसतो. मला तुझी लय आठवण येते. तुझ्याकडे नाही म्हणल्यावर अण्णा म्हणतो तू देवा घरी राहायला गेलीस. मला बी तुला भेटायला देवा घरी यायचं आहे. हे पत्र मिळाल्यावर तू तुझं पत्ते कळी. तुझा लाडका अभिमन्यू अर्जुन मगर.
बंडू, या पोराचा काय दोष आहे? आता एक डाव याच्यासाठी खेळायचा, आणि झालो त्यात फेल तर घेऊ एक वर्षानं स्वतःला लटकून. काय या डब्याला चाला करा. हां, होईन समजा नीट. काय बोलतो? इटाल्याला चाकडं घालायचं. तेवढंच आहे आपल्या हातामध्ये. आबडू, रावसाकडे नीट राहायचं बरं का. हां, मी मामाकडे जातो आणि पैसे घेऊन येतो. हो, येताना तुला खायला बी घेऊन येतो. होय, ये चल. हय्या. 4 दिवस उगं माझ्या संग याचे हाल नको. आधी पैसे आणतो आणि शेटच्या बोडक्यावर घालतो. तर राहू दे घ्यायला तुझ्याकडे. हां, राहू द्यायला काय हरकत नाही, पण तुझी सवय बाबा ह्याला. ए रावसा, अरे 4 दिवसाचा तर प्रश्न आहे का. मला बी यायचंय तुझ्या बरोबर. बघ, पोरग बी नाही राहायचं म्हणतंय. कर राहशील का बापाशिवाय? हां, अण्णा चालला बघ तुझा. अण्णा, मी बी येणार. ए अण्णा. काय झालं अण्णा? काय नाही, जातो ह्याला बी संघ घेऊन. मलाच नाही करमायचं याच्याशिवाय. चल. जपून जा. माघारे बर का. हो, होय, होईन का काही? बघू, विचारून बघतो. सांगते बघा, मी माझ्या बांगड्याला हात बी लावू देणार नाही. दरवेळी काय ह्यांनाच अडचणी असतात होय? मागचं पैसे टाका म्हणावा आधी. ₹1,00,000 पाहिजेत. आणि त्यांचा काय हक्क आहे होता तुमच्यावरती? हा, तुमची बहीण तर मरून बी गेली. आणि जवा बघावं तेव्हा दाजी दाजी. एवढा पुळका आहे ना तुम्हाला, तुम्ही बी जा त्यांच्या बरोबर. आबडू, पोरगी हाय, आपल्याला ह्याचा विचार आबडू, का? कोणाच्या बापाचं चला. कसं काय येणं गेलं तिकडे? थोडी नड होती पाय. काय नाही, असंच फलटणला चाललो होतो. म्हणलं जाता जाता बापूची गाठ घ्यावी, लय दिवसात भेटलं नव्हतं. वर्ष झालं बापू हातून धरून पडलंय. दवाखान्यात म्हणलं लय खर्च होतोय बघा. बरं, आजच्या रात्री थांबा, मस्त मटणाचा बेत करू. अण्णा, अण्णा, भूक लागली. धर. मला नको बिस्किट. 2 दिवस झाले तेच खातोय. आबडू, आजच्या दिवस बिस्किट खायचा.
रातच्याला मग पिंट्याकडे गेल्यानंतर करम भाकार, सांडग्याचं कालवान आणि आंब्याचं लोणचं खायचं बरं का. आजकाल लईच येड्यासारखं वागायला लागला रे. हा ये गाबड्या तिला खाण्याचं एका ठोक्यात आणवा पाडी. माऊली असं लहान लेकरावर ओरडू नये. ये बाळा ये, हे घे. हा काय म्हणायचं नाही तो बा धर ये. हा शाबास. कंचं गाव? मगराचं निमगाव. वाखरील चाललोय गायकवाड अप्पांकडे. अरे मग घरून निघताना लेकरासाठी काहीतरी संग खायला घ्यायचं. उगा त्याची आबळ कायला करतो. विठ्ठला. समद गेलं माऊली हातातनं. 3 वर्ष झाली. पाऊस नाही, पाणी नाही, निस्ता दुष्काळ. वय तुझ्याच घरी ये दुष्काळ. अरे समधीकडेच आहे. निसर्गानं साथ सोडली की दुष्काळ येतं हे खरं आहे. पण माणसानं माणसाला मदत नाही केल्यावर तो फोपावतोय ते बी खरंच आहे ना. अरे नियतीचं चक्र आहे. आधी सुख घेतलं, आता त्याच्या मागं दुखी येणारच. हे राड गाडग असंच चालू राहायचं. आपण फक्त संयम ठेवायचा. आणि आपलं वज सगळं ते इठू माऊलीच्या गळ्यात टाकायचं आणि निर्धास्त व्हायचं. त्यालाच साकडं घालायला जाणार आहे. त्याला जर आमची खरीच काळजी असेल ना तर तोच काढेल याच्यातून बाहेर. मार्ग दावतोच ठाई ठाई माझे सावळे विठाई. कसा होऊ तराई माझे सावळे विठाई. ठेवतो मी डोई दातारा तुझ्या पायी. न मागताच माझी झोळी भरून जाई माझे सावळे विठाई. नको मज मुक्ती जन्म इथेच मिळावा. करण्या तुझी भक्ती माझे सावळे विठाई. ना आले का बास क्या आता जाऊ परत घरला. येऊ नको म्हणलं माझ्या बरोबर तर आला हॉलपाट्यात माग. जाऊ दे चला. मी कुठे आलेलो तू चाले की तिथे माघारी. लेका टाळ्या बटकून कुणी मी मदत ना करत तुला. ए आपड्या ए आबडू. आता आपण ज्याच्याकडे जाणार आहे का नाही ते 100% मदत करणार बघ आपल्याला. हा कोणाकडे जाणार आहे? पांडुरंगाकडे पंढरपूरला. पांडुरंगाकडे? अरे येड्या देव आहे त्यो. देवाच्या गावाला जायचं आपण. हा देवाचं ग. हा म्हणजे आ भेटत तिथं आबडू. अण्णा मला माहितीये तिथंच भेटणार आहे. उभं का असा चल की लवकर.
हो माऊली 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 आम्हाला खायचंय. कुठे जायचं? कुठे जायचं म्हणजे हिगायला लागली इकडं. जा लवकर नाही तर संपेल एक सगळं. वर चल पडते. आईला कस काय परवडतं बरं यांना? माऊली चोर आहेत हो सगळे. श्रीमंत लोक येतात आणि दान द्यायची जबाबदारी ह्यांच्याकडे देतात. जोपर्यंत लोक असतात तोपर्यंत व्यवस्थित वाटतात बघा. नंतर हाय आपलं देवाच्या नावाने धंदा. हे असंच चालतं समधीकडे. अरे ए पोरा अरे ये ये. अरे काय रे एवढं प्रेमाने मी ये पोरा म्हणतोय, पोराचं लक्षच नाही. बस हो अण्णा टेकवा की. अहो आपलंच आहे सगळे. होय की. कुठचं तुम्ही? मगराचं नेमगाव. आणि तुम्ही? सोलापूर. हाय मग दर्शन झालं का? नाही आज तर आलोय पंढरपुरात. उद्या काकड आरतीला करणार आहे. चांगलंय. मुक्काम कुठं? टेन्शन नाही घ्यायचं अण्णा. या जगात आपण जन्माला येतो ना तेव्हाच एकटे होतो. नाळ कापली की सेपरेट. नाही अडकून राहायचं बघ कशात. येईल तो दिवस कसा मस्तानी मज्जेत घालवायचा. एंट्री मालक रे. नमस्कार. ಮೂರ್ ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕೊಡೋದ್ರಿ? 60 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಒಳಗಿನ ಕೊಲದ ನಿಲ್ರಿ. ಇದು 3 ಮಂದಿದ ರೊಕ್ಕ ಆಯ್ತಾ? ಧನ್ಯವಾದ. किती पैसे द्यायचे? अहो राहू द्या दिले म्या. आव पण चला आव. चला. बघा कसा शांत झोपलाय. असं लोकांना समाधानी बघितलं की मनाला लय भारी वाटतं. देवाच्या दारात आलं की मन प्रसन्न होतं. अण्णा पडा आता थोडा वेळ. उजेडायला आलंय, काकड आरतीला जाऊ. होय आलोच म्या. हवालदार साहेब ओ हवालदार साहेब. बोला राजे, काय सेवा करू? अहो एक बामट माझं समजा सामान फटपटी घेऊन चोरून गेलाय बघा. हा आईला सुधारलं म्हणायचं पंढरपूर. चांगला टल्ला मारला की राव. एक काम करा, नंबर सोडून जा मग बघू. अहो साधा फोन होता, तो बी पिशवीतच ठेवला होता. समजा सामान घेऊन गेलाय बघा. काहीतरी करा की हो साहेब. हो साहेब काहीतरी करा की. अरे काहीतरी करा म्हणजे काय करा? अरे मी हवालदार माणूस, मी काय ज्योतिषी नाही. जा उद्या परवा चले जा. एक चहा दे रे. अरे दे की लवकर चहा. हा अण्णा हे काय करतात? ही चोरलेल्या हरवलेल्या गोष्टी शोधून देते तिथं. हो मग आला शोधून देतील हे? माऊली उठा तिथनं. उठा तिकडे जाऊन बसा. अंगावर पाणी पडला तर परत बोंबलत बसतात. उठा. भूक लागली का आबडू? नाही थोडी. इथंच बस काय, मी काहीतरी खायला घेऊन येतो. मी येईपर्यंत हालायचं नाही बरं का. इथंच बसून राहायचं. वरडून पार घसा दुखायला लागलाय. आणि हे काय धंदा नाही काय नाही, रोजच आहे. हो माऊली हा जेवायला पाहिजे होतं. संपलो.
हो. अरे बाबा घाटावर जा. तस्मै श्री सद्गुरय नमः. श्रीमन महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ब्राह्मणदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. अजून एक मिनिट का? काय? आराध्य अजून एक. देवताभ्यो नमः. सची पुरंदराभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां. अबू हे अबू ए अबू पुढं तिकडं नाही नाही बारकं पोरग पाहिजे मोठं नाही असं कुरड्या केसाचं हाय का इथं बघू का आतमधून बर बर अबू ए आबडू शिंदे साहेबांची विशेष आणि शिंदे साहेबांची वो हवालदार साहेब एकम लहान पोरग पाहिलं का? मी सकाळी नव्हतं आलो का कंप्लेंट करायला आलो होतो बघा. गाडी चोरीला गेली म्हणून कंप्लेंट करायला. लहान पोरग मिळणं झालंय बघा. लहान नाही पाहिलं. अरे कुरळ्या केसाचं का बारक वय वय बारका हाफ चड्डी घातलेली आहे बघा. ते मंदिर आहे ना? वय वय त्या मंदिराच्या तिथे बघ बारक पोरग. पोरं सांभाळा की व्यवस्थित. वय 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 ते शिंदे साहेबांची विशेष माया आबडू ए आबडू आबडू कुठे गेलता बाबा? हा तुला म्हणलं होतं का ना खायला घेऊन येतो म्हणून? हा तिथंच था म्हणलं होतं ना. या माऊलीचे आभार मान. लय उपकार झाले. हे नाही उपकार कसलं त्यात. चल येतो. बाळ सापडली का आई? दगडाच्या मूर्तीत कधी आयस तू वय? आईचा शोध घेणं यात काय गुन्हा आहे सांगा मला. बरोबर आहे पण ती आता या जगात नाही हे कसं समजून सांगणार बाबा त्याला? जन्म म्हणजे काय मरण काय असतं कसं कळणार त्याला? आमच्या नशिबाला आधीच भोकं पडलीत. कुठनं टिगळ लावणार बाबा त्याला? जगात देव हाय का नाही ना हेच कळत नाही बघा मला. आपल्या मान्यावर आहे देव. तो आहे पण आणि नाही पण. हा तुम्ही बी लागले का इतर बुवांसारखं मोगम बोलायला? तो इथंच आहे असा तुमचा आमचा समज आहे ना म्हणून तर आपण इथं आहोत. अगदी बरोबर. गेली 40 वर्ष झाली मी कधी विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो नाही पण त्याचं असणं मात्र माझ्यापुरतं मला जाणवत. तुम्ही तसं एकरूप होण्याचा प्रयत्न करून पहा. हो साहेब एवढं बघा की सामान सापडतंय काय? अरे काय नाही सापडलं. जा उद्या जा. तुमच्या मोबाईल मध्ये ऍक्टिव्ह आहे बाकी काय. हॅलो वहिनी जर रावसाला द्या की. ओ फोन आहे तुमच्यासाठी. कोणाला फोन आहे? हा सांगताय ना का? हॅलो रावसा एक. हॅलो हॅलो काय बोलास का? ए राव मालक अहो राहू द्या तिला एकटीला.
साहेब हो साहेब अण्णा अण्णा पाणी तरी दे की पाहिला कुठे आहेस बाबा तू हा कुठे आहेस का असा जीव काढायला लागलास हा मला माहित आहे तुझं गरीबाकडे लक्ष नसतं तुझं जर गरीबाकडे लक्ष असतं तर गरीब गरीब कशाला राहिला असता वैर हा ज्याच्याकडे समजाय त्याला भरभरून देतोस वय हा मी लबाड नाही म्हणून मला अशी शिक्षा होय हा अरे काय का काहीतरी मागायला म्हणून तुझ्या दारात आलो तर हाय नाही ते वर पाडून घेतलं भिकाऱ्यांच्या रांगेत बसवलं वय असा पडला होता इथं आलं का कोणी जवळ करा तुला हा बोल की दिसता कमरावर आठवून उभं राहून बोल लय नाही मागत मी पण पोटापुरतं तरी दी की अरे कसं समजून सांगायचं लोकांना तू डोंगी आहेस म्हणून बोल काय ते बोल अरे का असा हातून पाठीमागं लागलाय बाबा हा कधीतरी कमरावरचा हात काढ मदतीसाठी पुढे कर की बोल गाडा गाडा बोल काय बोलणार रेस देव नाही पंढरपुरात हो दादा
एकट्या एवढं वजन झेपतोय पोरा हा लावा हा जा तिकडे हा अय माऊली घे 200 रुपये मिळतात मला एवढी पोती व्हायची हे तुझं 100. अरे घे रे नका नका म्हणू राहू दे. हो माऊली काय काम भेटन का काम वळ की पाळकी शिवाय भेटत का कुठं बघा की काहीतरी लय गरज आहे कामाची असं वय अध्यक्ष जिथं माल पोहोचायला चाललं ना हा. त्या अध्यक्षाला विचारून बघतो होय. मिळालं तर नशीब तुझं. होय अय बारक्या चल बस गाडीवर. चल ए बस पटकन बस चला हा चला माऊली रस्ता द्या. नाही राव काम मिळणार तुला. एक तर तुझ्याकडे कसल्याच प्रकारचं ओळखपत्र नाही. हा उद्या गेलास गल्ला म्हणून तर आम्ही काय टाळ कुठं बसायचं. ओ अध्यक्ष काहीतरी बघा की चांगला माणूस आहे. तू राहतोच जामीन याला. हा लगेच घेतो बॉन्ड पेपरवर सह्या तुझ्या. म्या कसं काय राहणार माझ्याकडे कुठं काय द्यायला. हो अध्यक्ष हा आता चिंट्या आडवा पडलाय कुठं घरी का. हा गटरीवर फुल तराटे आणि ते कारखान्यातून कुकवाची पोती बी आणायची ती. तू बस गल्ल्यावरच. पांडुरंगाच्या मनात हाय गड्या तुला काम द्यायचं. पोराची शपथ घे. लांडी लबाडी करणार नाही. प्रामाणिकपणाने काम करीन. नाही वागणार नाही वागणार लाबाड. लय गरज आहे कामाची अध्यक्ष. डोळ्यात उजेड झाली मनात पहाट आज घावली घावली पावला नवी वाट उधळण काळ जात रंग आनंदाचं दाट उधळण काळ जात रंग आनंदाचं दाट आज हासऱ्या गंधानं वारा वाहतो भन्नाट मना आतुर आतुर घेण्या सपनाची गाठ ओढ लागलिया गोड पाय चालल जो मात शांतपणे बसून राहायचं एका जागी काम करताना असं मध्ये मध्ये नाही करायचं. डोळ्यात उजेड झाली मनात पहाट आज खावली खावली पावला नवी वाट. आठवडाभर काम बघू. हा आणि मग पगाराचं ठरवू. उद्या वेळेवर ये. हा अरे राहायला कुठं आहे. हे अध्यक्षांचं पंढरपुरातलं मध्यवर्ती भागातलं फार्म हाऊस. हा शेती कुठं उरली आता नाही का. नीट राहायचं ना इथं. अजिबात तक्रार येऊ द्यायची नाही. काय लागलं तर आपल्याला सांगा ना. येऊ का हो मूर्तिकार. हा लक्ष ठेवा का. हा आपले गाववाले
ह्यो निलेशराव एक नंबर मूर्ती पण येतो. काय रे बारक्या, हा आता पकडून ठेवतो तुला, मारवणार नाही तू. आयला तुमची जुनी ओळख दिसते. हा येऊ का मग? चला. येतो हा उद्या सकाळच्या दुकानी. हो या. बाबू भूक लागली का? खायला जाऊया. नका मला. हा का? चिडलाय होय माझ्यावर? हा नाकाला काय लागलंय? हा एवढं एवढं नाक, त्यावर एवढा मोठा राग. सुख दूर पळणार कसं आलं या जवळ, कसं वऱ्या मुठीत आज मावळ आभाळ. पाकू लागला अंधार आलं दिव उमरून, कसा मनात आनंद वाही दुथडी भरून. तुझ्या डोळ्यामध्ये छंद मन भरून हसला, तुझ्या डोळ्यामध्ये छंद मन भरून हसला. आज माझ्या मंदी माझा मी विठ्ठल पाहिला, मी विठ्ठल पाहिला, मी विठ्ठल पाहिला. आवडू दुकानी जाऊन येतो. हो घराबाहेर पडू नको बर का. जास्त वाकू नको, पडचिल फिडचिल खाली. अण्णा लवकर या. होय नीट राहा, घराबाहेर पडायचं नाही बर का. अण्णा इथंच खेळ पोरांच्यात. हो वय. ए गाबड्या, कशाला मारलं रे? आता या बापाचा रस्ता आहे हा? का? बापावरून काय बोलायचं नाही. बापा सांग. जा आता, झाली पिठांपाट. हल. अरे काय तू द्यायची नाही पाईट? काय नाव काय तुझं? अभिमन्यू अर्जुन मगर. अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार काय काय? हा घाबरायचं नाही. हा कोण काय बोललं कमाल येऊन सांग. हा जा सांगते हिशोबात. हा गाडी सगळं समजून दिलं होय. चोरी करणारा दिसा कसा होता? जाऊ दे ना दादा, झालं गेलं गंगेला मिळालं. आता काय सामान सापडणार आहे तवा? संध्याकाळी चला माझ्या बरोबर. कुठं? गांजा है भाई गांजा, गम को मिटाई, गम को मिटाई, अलग निरंजन अभी. येतो मी. काय गडबड आहे? थांबा थोडं. पोरगं एकलंच आहे घरला. जा. राम राम बाबा. राम राम. तुम्ही म्हणत होता तेच खरंय बाबा.
मी आपला उगा येडेवानी बाहेर देव शोधतोय. देव शोधायचं म्हणजे नेमकं काय शोधायचं हेच कळत नव्हतं मला. काम मिळालं बरं का. आपण चमत्काराची अपेक्षा करतो, पण चमत्कार घडत नसतो, तो आपल्याला घडवायचा असतो. होय. काम मिळालं ना चांगलं. आता प्रामाणिकपणे काम करा म्हणजे झालं. हं? होय बाबा येतो. या. आता 5 खाली 6 तुझी. निलेश लवकर घरी जेवायला ये आता, येतीलच तुझे दाजी. हा. तुम्ही दोघं चाला का इकडं? हो. आई कुठं गावाला असते का? नाही, ती पण इथंच आहे. कुठं? आईला मात्र नाही दिसली. इथं म्हणजे इथं नाही, देवाच्या घरी येते. म्हणून तर आम्ही पंढरपुरात आलोय तिला घ्यायला. कितवीला आहे रे तू? चौथी. चौथी? बाबू मला तर वाटलं तू 8वी. काय निलेशराव झाली का जेवण? नाही नाही आता चालू चल. हा. आबडू मापात आहे का बघ की. अण्णा कर. उद्या सकाळी उशिरा जा कामाला. का बर? आईकडे जायचं उद्या. आवड्या उद्या चल नको, लय काम आहे ते. उद्या म्हणजे उद्या जायचं. अण्णा अण्णा. पुण्यात कावा तरी बघूयात. ठीक आहे, तू नको येऊस, मी एकटा जातो. मग हरवलं की बस बोंबलत. मी बी नाही आणि आई बी नाही. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही? ना कळत, मी आता जाणार. तू घे, अगं नको येऊ. आजकाल लयच येण्यासारखं वागायला लागलास रे. समजा तुझं मला प्रमाण आलं पाहिजे का? तू बाहेर तर जाऊन दाखवत तांगडं मोडतो का नाही बघ तुझं. मी जाणार, काय बी कर. समजा तुझं दादाचं आत्या बोलायला बोलतो का तुझ्या बरोबर? असं असतंय. आमचा जीव तुमच्याकडून तुमचं भलतीकडं. परत नाही मारणार तुला. चूक झाली बाबा माझ्याकडनं, शपथ. आबड्या, हे आबड्या, तुला काय आता समजायला पाहिजे. तुझी आई आता परत नाही यायची. तुला आणि मला दोघांना बी सोडून गेली बघती कायमची. पण मी आहे की, तुझी आई पण आणि बाप पण. काय सुधी तुला कमी पडू देणार नाही बघ. खाऊन घे बर, असं उपाशी सुद्धा.
आबू हा लवकर आवरला काय आज हा चल मंदिराकडे जाऊन येऊ ए आबू आबू जास्त वाकू नको हा, पडचिन बिडचिन खाली मी दुकानी जाऊन येतो हो खरंच काल रात्री गेलतो ना स्टेशन रोडला 9 पाखरू आले तुला खरं वाटत नसेल ना तर जायचं का बोल माहितीये का तुला लय टवका आहे निल्या. काय मजा आली माहितीये का लय मजा आली अरे अशी मजा कधी आलीच नव्हती आता रोज जायचं स्टेशन रोडला आणि दिवस रात्र मजाच मजा मजाच मजा बासी पाक्या तुझ्या आईची माय किती सांगशील करा बी झालं का नाश्ता खरं अजून लागलं तर सांग आणतो ते मग अशी काय म्हणलं तू कुठं ते आईची माया असं कधी सगळेजण वाटलं का तिथं तेव्हा फारू दादा तू आणि हा ते होय ते असच हा ते फारू दादीची आई स्टेशन रोड अभि तू त्या पारक्याच्या नादी लागू नका नाही तर आपली मैत्री कटात समज निलेश कळलं दादा का पाणी आणतो थांब आबडू ए आबडू 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 अरे अध्यक्षांनी तुझ्यासाठी सायकल दिली आहे चावी ठेवली बघ देवळीत ए आबडू आणि बघ गल्लीतल्या गल्लीत खेळायचं लय लांब नाही जायचं मी दुकानी जाऊन येतो हो अरे फारक्या जायचं काय आता संध्याकाळ बघू चला येऊ का बाबू भैया हो अर्जुनराव चला की आमच्या बरोबर आज नाही नको पोरगे एकलंच आहे घरला चला आज मी तुमच्या बरोबर येतो तसे घरी जाऊन काय फायदा नाही का वहिनी बरोबर भांडण बिंडण झालं काय नाही ना टेमका बसलाय 7वा चालू आहे त्यामुळे काय आमचाही खाडा चला. चला काय तिकडे सारखं सारखं अरे हा काय मूर्तिकार हा गडवाची मूर्ती नाही नाही गडवा तुम्ही एकटेच घ्या काय नाही मला नको थोडी घ्या थोड्यानं काय होत नसतं नाही पण मी घेतच नाही ना
तुम्ही आता आमचा मान राखणार नाही वय? तसं नाही बाबू भाई, आपण मग तुम्ही करा ना सुरू. आमचं रोजच आहे. एक गोट घ्या, एका गोटानं काय होत नाही. चांग भलं चांग भलं. हा दमानं दमानं, एका गोटात. हा हा हा. शाबाश. हॅलो. हा आत्ता? अरे आत्ता कुठं जायचं स्टेशन रोडला? लय उशीर झालाय. हा नाही, उद्या दुपारी जाऊ. हा ठेव आता. काय नाही जात. 1,00,000 रुपये जमा करायचे. शेठच्या वाडक्यावर येऊन घातली की जमीन आपली. जमीन पोराच्या नावानं करायची. मला तरी कोण आहे त्याच्याशिवाय बाबूबाई आहे. एका मिनिटात परक केलं तुम्ही आपल्याला. तसं नाही बाबूबाई, तुम्ही तर जिगरी राहा आपले. बाबूबाई आबड्या ना आबड्या बोलत नाही माझी. चिडलंय माझ्यावरती. लय कस तरी होते मला. आबडू, ए आबडू, आलोच ना. ए आबडू, आबड्या, अल्ला कबूल की माझे काहीतरी. हा तू नाही ना बोला माझी, मला कस तरी होत. आबडू आबडू, झोपा आबडू, शेड झोपा. बाबू भैया, काल रात्री चुकच झाली बर का. अण्णा उलट मोकळं झाल्यासारखं वाटलं असेल. काही येडवाकडं नाही ना बोललो मी. नाही नाही, आणि बोलले असले तरी ऐकायला मी सुतीत पाहिजे ना. अरे अर्जुनराव, कालच्या सारखं परत वागायचं नाही. पांडुरंगा, चूक झाली बाबा काल. नेल्या 500 रुपये दे की, उद्या देतो. पार्टीला जायचंय, लय जंगी पार्टी. असं कर, तू पण चल माझ्या बरोबर. हा नाही नाही नाही, मला बाहेर जायचंय. अरे मग पार्टी नंतर जाऊ की, मी बी येतो तुझ्या बरोबर. तू पण येतोय का? हा हा आत्ताच चल मग. कुठं? त्या अभिला घेऊन काही कडी महाराजच्या मठात जायचंय फिरायला. ए राव, मग उद्या जा ना तू त्याला घेऊन. नको र, एकटा असतो तो. तुला एवढा कार पुळ का त्याचा? हाय नाही त्याला. बाप दिसभर कामावर असतो, आणि ही आपल्या गल्लीतली गाबडी खेळायला घेत नाहीत त्याला. चांगलं पोरग आहे रे. उगे एकल कोंडा नको व्हायला. च्या आईला, एक तर तुम्ही इमोशनल कलाकार, आणि त्यात आता आम्हाला पण करा. चल र, आपण पण लय दिस गेलो नाही मठाकडं. निल्या, असं कर, तू चल माझ्या बरोबर. आज काय तो प्रॉब्लेम सोडवून टाकतो एकदम. चल पटकन. चल चल ये. अरे कुठे जायचंय? एवढे दिवस आम्ही अभिमन्यू बरोबर खेळायचे टाळत होतो, पण आज आपल्या मंडळाला त्याने टेनिस बॉल आणि बॅट गिफ्ट देऊन मैत्रीचा हातपडी केला. त्या मैत्रीचा आम्ही स्वीकार करतो, आणि इथून पुढे आपल्या मंडळाला त्याला मानाचे स्थान आहे. टाळ्या. ए गाबड्या, तुझ्या बापाच्या घरी जाऊन भाषण कर. मोठा आलाय मंत्री व्हायला. ओ काका, तुमची दहाव्या मीच भाषण करणार आहे, त्याची प्रॅक्टिस करता येईल. थांब आलो.
बट्टी लोक समध्यांशी मैत्री केली ना आमच्याशी बोलत नाही वय बट्टी पुण्यांदा तुला कधीच मारणार नाही शपथ शपथ बट्टी कुठून आणून देऊ दुसरी आहे त्याला या पोरासाठी तर दुसरं लग्न नाही केलं मी आणली दुसरी बाई नाही नीट सांभाळ मग मी नाही जगलो बाई इतकी वर्ष मन मारून सारखं आपलं आई पाहिजे आई पाहिजे आई पाहिजे अरे गेली डागात तुझी आई कुठून शोधून आणू तिला मी हा कुठून शोधून आणू येळापूरला जाऊन भांड्याला भेटून ये परवाच्याला जातो हा आणि पैसे घेऊनच ये ए काय इथं पोऱ्या चल निघितून इथं माझी आय हाय आय हाय म्हण इथं चल पळी इथून मार खाशील नाही तर काय कळलं का ए चल निघ मालक उरका लवकर मुडदा बघतो असं लग्नाची बायको आहे त्यामुळे सारे दारुडे नको असतात मला नाव काय आहे तुमचं हा नाव काय आहे तुमचं तुला काय करायचंय नका सांगू कशा पाय करताय असलं वांगळा का काम नको करू तर 5 माणसं पोसायची कोणी चांगलं 5 माणसांची जिम्मेदारी तुम्ही अंगावर घेतली चांगलं पण त्यांचं काम नाही का तुमची काळजी करायचं अहो घरातली लक्ष्मी आहात तुम्ही लक्ष्मी घरातल्या लक्ष्मीला हे बाबा पुरं झालं तुझं मालक मालक
काय करू नका हवं तर, पण लगेच बाहेर जाऊ नका. तुम्ही लगेच बाहेर गेला तर मागून नवरा गुरढोरासारखा मारून मला. फक्त बसून राहा. माझ्या खातर तर मंजी म्हणतात मला. सुटला का उपास? सुटला का? कल्लाचं पाणी कशाला ढवळीलं? इकडे इकडे इकडे. ए म्हणजे पैसे बघू. अभी काय रे अभी 2-3 दिवस कुठं गायब आहे? काय रे काय करतो? काय नाही. जा पाणी आण. अरे पाहुण्यांना पाणी देतो का नाही? जा पाणी आण. अभी तू अण्णा बरोबर का नाही बोलते? असंच. असंच म्हणजे? त्यानं मारलं मला. हा तू काहीतरी बोलला असशील म्हणून मारला असेल. फक्त मॅम म्हणलं आई आणायची की लगेच मारलं मला. कुठनं आणायची आहे? स्टेशन रोड. तुला सांगितलं होतं ना त्या फारक्याच्या नादी लागू नको म्हणून. हा त्याच्या कुठे नादी लागलो या? स्टेशन रोडला मी आणायला बघितलं आई बरोबर बोलताना. अण्णा मदत नाही करत आई आणायला, आणि तू पण मदत नाही करत. करणार ना, मी मदत करणार ना, पण तू स्टेशन रोडला जिला आय समजतो ना ती आय नाही तुझी. लबाड बोलतोस तू. तुला माहिती आहे का माझ्या आला मी आवडत नाही म्हणून लांब राहते माझ्यापासून. लांब राहणं म्हणजे आवडत नाही असं नाही होत. आता माझी आय लांब गावाला राहते, तिकडं ती एकटी, इकडं मी एकटा. पण म्हणून तिची माझ्यावर माया नाही असं नाही होत. माणूस परिस्थितीमुळे लांब राहतो रे एकमेकापासून. लांब राहायला आवडतं म्हणून नाही. आणि तुझा असला गोंडू पोरगा आहे, मग कोण कशा लांब जाईल? तू पण नानासारखं बोलायला लागलास. चल स्टेशन रोडला जाऊ, तिकडे तू विचार, मग तू समाधान होईल ना. हा चल. आता नाही जाता येणार. का? पैसे कुठे माझ्याकडं? पैसे? हा पैसे लागतात. त्या दिवशी अण्णाने आला पैसे दिलं आणि फारूक दादाने त्याच्याला पैसे दिलं. मी बघितले. हा चल मी देतो पैसे. जा तुझ्या आईला विचार.
माझी आई कुठं आहे? माझी आई कुठं आहे? अरे बाबा हिथं आई कुठली? हिथं नाही आई मिळत, जा घरी. मला माहिती इथं माझी आई आहे. मी तिला माझ्यासोबत घरी घेऊन जाणार आहे. तुला सांगितलं नाही इथं आई मिळत नाही, जा बरं घरी. जा म्हणलं ना, चालता हो. आणि परत इकडं आला तर टंगड मोडीन, जा घरी. हो मावशी, कशाला ढकलताय? अरे बाबा याला आय पाहिजे. आता हिथं आय कुठून मिळणार? तुझी आई नाही इथं, कळलं ना? हा, आता घरी गेल्यावर अण्णाबरोबर शहाणे मुलासारखं बोलायचं. काय हं? हसणार काय दिसतंय छावा? हॅलो रावसा. अण्णा, अरे अण्णाला का कुठं आहेस तू? हा, कुठं होता इतके दिवस? वय वय ठीक आहे ठीक आहे. अरे पंढरपुरात आलोय, एका मोठ्या दुकानात काम करतोय. हा 50,000 जमलेत. 6 महिन्यात 50,000 जमवायची म्हणजे जमीन आपली, हाय का नाही? वा वा वा. अण्णा, काल गावात चर्चा ऐकली होती, तो शर्ट अजून एक दुधरी टाकणार आहे गावात. हा लका चांगलंच आहे की तुझ्यासाठी. मग अरे काय चांगले, तुझी जमीन पण जाणार आहे त्याच्यात. 1-2 दिवसात पाया भरणी करणार आहे. असं कसं? 1 वर्ष म्हणला होता त्यो, आता 2-3 दिवसात 50,000 म्हणे. अरे आपल्याकडे काही लेखी आहे का? उलट आपलीच कागद त्याच्यात. अण्णा, कुठून आणणार एवढे पैसे? आपल्याला तर काही चोरी चपाटी करता येत नाही, नाहीतर असे जमवले असते पैसे. कोण म्हणलं चोरी करणं वाईट असतं? आणि ना आपण लय पुण्याचं काम करतो, कळलं? कष्ट करून आहे ना फक्त पोटापुरते पैसे कमवता येतात. पण मोठं व्हायचं असेल ना अध्यक्षांसारखं, तर समोरच्याच्या खिशातून अलगद पैसे काढायचे असतात राजदोषपणे. म्हणजे आपण नाही का वारकऱ्याच्या खिशातून अलगद पैसे काढतो. 10 रुपयाचं कुकू 70-80 रुपये किलो विकतो का नाही? त्याला देवाची ना नाही. हा पण एक काम करायचं, त्याचा हप्ता कधी चुकू द्यायचा नाही बरं का. तो चुकला ना संपलो, आपण संपलो. जवळ पकडली जात नसते तवर ती चोरी नसतेच. आणि देवाच्या दारीच नाही माझ्या लक्षात ठेवा, चोरी वाईट नसते. $50,000 $50,000. आबडूराव, लका कुठं आणायचे एवढे पैसे? हा, आपली जमीन जाणार आबड्या. माणसानं सुखी व्हायला पाहिजे, पण म्हणून त्यासाठी काय पण करायचं होय? अध्यक्षाला 50,000 काय फरक पडणार आहे? आपण गल्ला हाणायचा, पण 50,000 घ्यायचे. बाकीच्या पैशाला हात पण नाही लावायचा. जमीन ताब्यात आली का नाही राबायचं आणि 50,000 रुपये परत देऊन टाकायचे. नको आपल्या लोकाचा पैसा. एकादशी नंतर आपलं घर, आपली जमीन आपल्या ताब्यात.
आवडू ऐक, मी काय सांगतो ऐक जरा. हे बघ, तुझे समजे कापड आहेत का नाही पिशवीमध्ये भरून ठेवायचे. परवा दिवशी रातच्याला आपल्याला आपल्या घरला जायचं. हा आवडू. अभी अण्णा अण्णा कसला विचार करता एवढा? नाही कसला नाही. बोला बिंदास अण्णा. का हो, बाबू भैया? उद्याची एकादश खरंच एवढी मोठी असते का? मोठी? हा. अहो अण्णा, उद्या 70-80 हजाराचा गल्ला कुठं नाही गेला. खरं. हा अहो, 1 मिनिट उसन नसते आपल्याला. अण्णा उद्या जंगी पार्टी करू आपण. अहो अध्यक्षांचा 70-80 हजाराचा गल्ला असला म्हणून काय झालं, आपले बी 3-4 हजार कुठं नाही गेले. हा उद्या पार्टी. हा अहो बाबा बाबा येतो मी. परत यायचं दिसत नाही. नाही म्हणजे तसं मनात चाललेली खळबळ कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी डोळे लपू देत नाही. फक्त त्या विचाराबरोबर आपण जायचं किंवा नाही ते आपण ठरवायचं. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. काय रे, बघितलं का ताबूत? हो, ते आगीतून का उड्या मारत होते? अरे बऱ्याच वर्षांपूर्वी आहे ना, खरं वागा असा प्रचार करताना हे देव शहीद झाले म्हणून आपण मोहरम करतो. आपण चुका करतो ना, त्याचं हे प्रायश्चित्त असतं. आपण खोटं बोललो ना की 12 इमाम देव लगेच ओळखतात. देव ओळखतो खरंच? मग पण तू कशाला गेला होता तिथं? ते तुला भेटायला. मला भेटायला? माझ्याकडे काय काम आहे?
लय अडचणीत आहे आम्ही. लय कष्ट करतो अण्णा. पैशांची गरज आहे. हं. सकाळ करतो मदत. दुकानावर ये. जातो मी आत्ता. नीट जाण तू. हां हां. पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये सर्व वारकरी भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. हे घ्या 10 रुपये तुमची माऊली. हा द्या माऊली 20 रुपये द्या तुमचे. हे 30 हे 20 आमचा देखावा हा बघण्यासारखा असतो. देखावा फार सुंदर असतो. घ्या. तुम्ही नक्कीच या. अगदी म्हणजे सुट्टी काढून या. मी आत्ताच आमंत्रण देतो तुम्हाला. हा. चला माऊली द्या चला. ओ मावशी ओ घ्या 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 फोटो घ्या. हा कुठली बी घ्या. ओ माऊली फोटो घ्या. तुळशीची माळा घ्या. तुम्हाला मी लॅपेवर दाखवीन थोड्या वेळ. 50 रुपये द्या माऊली तुमचे. नाही बरोबर चालते. घे ते 30 रुपयाला आहे माऊली. नाही जमणार. ते 20 आहे. द्या माऊली 20 रुपये द्या तुमचे. फोटोग्राफी तुमची. हा घ्या ते. नक्की नक्की नक्की. अरे दाखव ना. 50 आहे. ओ तुळशीची माळा. 20 रुपयाला आहे. हा ही माळ 20 रुपयाला आणि फोटो त्याच्याकडे बघा. 50. काय मावशी? 50. नाही नाही नाही, एकदम मिळणार नाही 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 परवडत नाही. फारू दादा. हा हे पैसे तुला ठेव. हा ओ अर्जुनराव अण्णा. ओय अण्णा. आबडू हे आबडू पडदेने खाली ये. गावाला जायचं आपल्याला. आबड्या हे आबड्या. आबडू यार चल के पटकन. आबडू बाबू झोपलाय. आयला कुठं गेले? पैसे काय करतो रे इथं? चल हे बाळा घरला जायचं आपल्याला. मला नाही जायचं. मला इथेच राहायचंय. अरे काय याडा बिडायस का काय? बोंबलू नको. इथं काय बापाचं गटुड आहे आपल्या. चल चल तुला जलबी खायला घेऊन देतो. हा चल 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 चल. कोण आहे का? अण्णा कोण गेला अण्णा? लपंडाव खेळायचा विचार आहे का? चला अण्णा चला चला. अण्णा तुम्ही विसरले वापरलं. आपण नाही विसर. चला घ्या.
आवडू आवडू हे बाळा हे सोना हं आवडू अर्जुन ए अर्जुन अरे काय तुमचं काय कामाकडे लक्ष आहे की नाही हा दुकानी कोण जाणार कधी जाणार आहे आणि काय येडायस का रे तू एवढ्या लहान मुलाच्या हातात इतके पैसे देतात का पुन्हा हरवले असते तर जबाबदारी कोण घेणार हा अरे मला तर तुझं काही गणितच कळलं नाही का हवा लागली काय इतर गाड्यांची अरे चांगलं म्हणता म्हणता येण्यासारखं करायला लागलास की तू विश्वास ठेवायचा का नाही तुझ्यावर हे बघ परत गय करणार नाही बरं का तुझे कळलं का चल लवकर दुकानी जा उशीर करू नकोस मी नव्हते पाठवले पैसे हा त्याचा तीच घेऊन आला होता नियत फिरली होती माझी चोरी करणार होतो मी 50,000 लय गरज आहे पैशाची गावाकडच्या जमिनीवर शेत दूध डेअरी सुरू करणार आहे शेतकरी माणूस कुठनं आणणार होतो 50,000 रुपये मी गल्ला बघून नियत फिरली माझी तुमच्या समोर लेकराची शपथ घेतली होती खोटं वागणार नाही खरं बोलेन लबाडी करणार नाही पांडुरंगानंच वाचवलं चूक झाली माझ्याकडनं माफ करा पुन्यांदा असं नाही घडायचं अरे देवाने एवढं तोंड दिलं होतं एकदा बोलायचंच तरी आमच्याशी हा घे घे नाही ठेव नको. अरे घे म्हणतो ना ठेव ठेव असू दे आणि तुझ्यावर दया म्हणून देत नाही हे पैसे मी तू खरं बोललास म्हणून देतोय हे पैसे गावाकडे द्यायचे आणि परत यायचं कामावर कळलं हा जा लवकर गावाला जाऊन ये आवडू या आबा. हे आबू गावाकडे जाऊन येतो मी आहो आबडू का वाकू फिकू नको हा बाळा पडचिन खाली हो जाऊन येतो मी हा
इथून पुढे आपल्या गावात कुणी आत्महत्या करणार नाही. नवा पांड्या रुजू केला असला का तो. मस्त आहे दोन ये गाबड्या येडा झालं का रे मी नाही तुझी आहे आय कोणी आय मला माझे तू खोटं बोलतीस. तूच माझी आय हाय. मी तुला आवडत नाही म्हणून माझ्याशी बोलत नाही ना. बोल की माझ्याशी. अरे पोरे येडा झालं का मी आणि तुझी आहे माझ्या घरला जा. तू माझ्या आण्या तर मग आण्याबरोबर का बोलतीस तू. मा बघितले तुला आण्याबरोबर बोलताना. अण्णा कोणचा अण्णा काढला रे हा. आणि तुला बघायचं का कोणाची आई मी ते बघायचं अगं का करतो कोणाची आई. अण्णा बोलती या नका लागते हसा. इकडे ये हे का तुझा अण्णा हाय का. इकडे ये ये याच आहे का कुठे तुझा अण्णा का रे हा. दिवसाला असं 50 अण्णा येतात तिथं. मग मी काय त्यांच्या लेकरांची आई झाली वय. याडा घरी जा. मला माझ्या वाढ बोलतीस तू. मी तुला आवडत नाही म्हणून मला सोडून द्या वगैरे राहायला आलीस ना. चल चल हात हात बस इथं बाबा. अरे बाबा असं रडू नकोस र. जगाची रीत समजण्याचं वय नाही तुझं कळतंय मला. कसं समजून सांगू तुला. अरे म्या नाही आहे तुझी. अरे आपलं एखादं अंगात झालं तर आपण त्याला शोधू तिकडे तिकडे बाहेर हिंडतो का. नाही ना हा हिंडतो का. जे हाय शिल्लक त्याच्याकडे जास्त लक्ष देतो ना. देतो की नाही. अरे तुझा अण्णा आहे ना. अण्णा आहे ना तुझ्याकडं. काळजी घेतो ना तुझी. माया करतो ना तुला. हा तुझा अण्णा आहे तुझ्याकडं. तुझी काळजी घेतो तुला माया करतो. आता तोच आहे तुझ्याजवळ. हा आता असं उन्हातानाचं येड्यासारखं आईला शोधत बाहेर भटकू नको. ते नाही येणार परत. तुझा अण्णा आहे ना त्याच्याकडे जा पण सुखानं राहा. रेवडी खातो का. आवडते का रेवडी. थांब तुला रेवडी आणते. हे गेले का रेवडी खा घे. ओ गा काय झालं गा. हो गा काय झालं का. काय झालं हा. चाय हा कुठं नाही गेली माझ्या लेकराची माय. कुठं नाही गेली का. हेतच आहे. काय झालं हेतच आहे. काय झालं.
शिखराचा, पायाखाली पायरीचा उंच उंच शिखराचा, गाई संग वासराचा, कपाळीच्या बेराचा, तुझ्या साऱ्या लेकराचा विठ्ठला, तुझ्या साऱ्या लेकराचा विठ्ठला, घुमतो या एक धावा, घुमतो या एक धावा, देवा 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 विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, देवा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, देवा विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल, चालताना वाट मंदी, थकताना धारकाठी, चालताना वाट मंदी, थकताना धारकाठी,